जानवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षक हो, आज आपण अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता आयुष्य बदलून टाकतो। हार्ट ब्लॉकेज म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज CAD। आज प्रत्येक घरात डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, ताणतणाव यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढत चाललाय। पण योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि वेळेत योग्य उपचार घेतले तर अनेक गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात। आज या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबाग खोपोलीच्या OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माधवबागचे उपचार घेऊन आनंदी जीवन जगत असलेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकूयात। नमस्कार, मी सुनील सुभाष रंधवे, राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणावरून आलेलो आहे। मी या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की हा परिसर निसर्गरम्य आहे। आपण दवाखान्यात जायचं म्हणलं की तिथलं वातावरण पाहून आपण परत इकडं जाऊच नाही असं वाटतं, पण या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की परत या ठिकाणी यावं। तर हा परिसर एकदम छान आहे आणि या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते सगळ्यांशी व्यवस्थित बोलतात। जे डॉक्टर, त्यांचा जे स्टाफ आहे तो बी सगळ्यांशी व्यवस्थित बोलतो, समजून सांगतो। आपण जर इतर ठिकाणी दवाखान्यात जर गेलो, कुठल्या हॉस्पिटलला जर गेलो तर त्या ठिकाणचा स्टाफ व्यवस्थित बोलत नाही, व्यवस्थित माहिती देत नाही। पण या ठिकाणचे सगळे कर्मचारी, स्टाफ, डॉक्टर लोक सगळे व्यवस्थित बोलतात, व्यवस्थित माहिती देतात, समजून सांगतात। पहिल्यांदा आलो त्यावेळेस इथं काहीच माहीत नव्हतं, पण ज्यावेळेस आल्यानंतर इथल्या स्टाफने समजून सांगितलं आणि इथला स्टाफ म्हणजे असं वागत होता की जुनी ओळख असल्यासारखं, जसं काय पहिलं काहीतरी ओळख आहे 2 वर्षाची 4 वर्षाची। पण या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो, नाव ऐकून होतो माधवबाग आहे, त्या ठिकाणी चांगला अनुभव येतो। माझी आता तब्येत बी चांगली आहे, मला जो बीपीचा त्रास होता तो बी क्लिअर आहे। जे मला 2 ब्लॉकेज होते त्याचा जो त्रास होत होता, धाप लागत होती, ते पूर्ण बंद झालेली आहे। मंडळी, रुग्णाला केवळ औषधोपचारच नाही तर योग्य आहार, नियमित व्यायाम, योग, जीवनशैलीत आवश्यक बदल आणि सातत्यपूर्ण देखरेख यांचा समन्वय साधणारी उपचार पद्धती येथे अनुभवायला मिळते। त्यामुळे उपचाराचा प्रवास अधिक सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरतो। तुम्हालाही माधवबागचे उपचार घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा। डॉक्टर, मुळात आज आपण CAD बद्दल बोलतोय, तर CAD म्हणजे नेमकं काय आणि सुरुवातीला शरीरामध्ये कोणते असे सायन्स दिसतात ज्याच्यावरनं आपण ओळखू शकतो? CAD म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज। आता हार्ट एका मिनिटामध्ये सगळ्या शरीराला 5.5 लिटरचा ब्लड सप्लाय करत असतो, पण हे काम करण्यासाठी त्याला स्वतःला काहीतरी ब्लड सप्लाय हवा असतो आणि त्या ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या आर्टरीज असतात त्याला म्हणतात कोरोनरी आर्टरीज। आता त्याला डिसीज होणे म्हणजे त्याला प्रॉब्लेम होणे, आता कोरोनरी आर्टरीज जे आहेत त्याचे रक्तवाहिन्यांची ही लवचिकता कमी होणे, त्याला काठिण्य येणे किंवा स्टेनोसिस होणे किंवा ब्लॉकेजेस तयार होणे, हे म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना प्रॉब्लेम असणे। तर हे कमी होण्यासाठी डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आता कोरोनरी आर्टरी डिसीज 1 किंवा 2 दिवसात तयार होतं असं नाहीये। हे ब्लॉकेजेस 1 किंवा 2 दिवसात नाही होत, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती असते आणि हे ब्लॉकेजेस तयार होण्यासाठी 1 सेकंद किंवा 2 सेकंद नाही तर 10 ते 15 वर्ष तर लागतातच। पण काही रिस्क फॅक्टर पण आहेत, जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, तुमचा ताणतणाव, स्ट्रेस, ह्याच्यामुळे काय होतं की रक्तवाहिन्यांची जी लवचिकता आहे त्याला काठिण्य येतं आणि तिथे अल्सरेशन झाले की बिचारा कोलेस्ट्रॉल तिथे डिपॉझिट होतं आणि मग आपली ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस चालू होते। त्याच्यामुळे आर्टरीचा जो इंटरनल लेअर आहे एंडोथेलियम हा युनिसेल्युलर असतो। तुमचं वेळी अवेळी जेवणे, ताणतणाव, कामाचा स्ट्रेस, पुन्हा व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी खाणे, जंक फूड, पुन्हा बैठी जीवनशैली, सेडेंटरी लाईफस्टाईल, पुन्हा तुमचं स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको, ह्या अनेक कारणांनी हे जो एंडोथेलियम आहे तो युनिसेल्युलर असल्यामुळे कंटिन्युअस त्याचं डिस्टर्बन्स होत असतं आणि मग हे कोरोनरी आर्टरी डिसीज
चालू होतात. आता याचं महत्त्वाचं कारण काय तर स्ट्रेस आहे. ते स्ट्रेस मॅनेज करणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी तपासणी करून घेणं गरजेचं की नक्की आपल्याला त्रास काय होतोय, पुढे जाऊन काही त्रास होणार आहे का, आपलं डायबिटीज शुगर किती आहे, आपलं ब्लड प्रेशर किती आहे, आपला ECG काय म्हणतोय, आपला हार्ट रेट काय म्हणतोय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच पुन्हा जाऊन तुमचं सिरियस हृदयरोगामध्ये रूपांतर करत असतात. त्याच्यामुळे वेळीच त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आता याच्यात लक्षणे काय दिसतात पहिल्या सुरुवातीला तर पूर्वी आपल्याला भरपूर काम व्हायचं, आता ते होत नाहीये. आधी आपण 6-6 मजले पळत चढून जायचो, पण आता 2 मजले चढले तरी दम लागतोय किंवा खूप लिथार्जी वाटते, काम करायची इच्छा होत नाहीये, सारखे सतत लेग क्रॅम्प्स म्हणजे पाय दुखतायत, वीकनेस वाटते, थोडं जरी चालल्यानंतर थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटणे, गिडीनेस होणे किंवा अचानक कुठलीही गोष्ट ऐकल्यानंतर हार्ट रेट वाढणे किंवा धडधड होणे किंवा कुठलीही दुःखद बातमी ऐकले की अचानक पाल्पिटेशन होणे, रेस्टलेस फील होणे किंवा अचानक झोपेमध्ये रेस्टलेस होऊन घाम येणे किंवा चालताना थोडं जरी चालल्यानंतर श्वास लागणे, सोबत त्याच्यासोबत प्रोफ्यूज स्वेटिंग होणे किंवा घशात आवळल्यासारखे होणे, अशी विविध लक्षणे आपल्याला पूर्व रूपामध्ये हार्ट डिसीजच्या दिसत असतात. तर त्याचे जेव्हा हे लक्षणं दिसायला सुरुवात होतात तेव्हा वेळीच त्याचं उपाययोजना म्हणजेच काय तर त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपलं ब्लड प्रेशर किती आहे, आपली शुगर किती आहे, आपला हार्ट रेट किती आहे, हे सगळं बघून घेणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची हृदयासंबंधीची जी टेस्ट आहे ती स्ट्रेस टेस्ट असते. तर स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. म्हणजे हृदयाला काहीही प्रॉब्लेम असेल किंवा पुढे काय जाऊन होणार असेल किंवा आधी काही होऊन गेलेलं असेल तर आपल्याला ह्या स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणून स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. त्याच्यात बघायचं काय असतं तर मेट्स व्हॅल्यू आणि VO2 max. VO2 max is a single predicator for quantity of life. तो it should be 35 ml per kg per minute. तर VO2 max जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर स्ट्रेस टेस्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि असं म्हणलं जातं की 1 ml नी जरी आपण हा VO2 max वाढवला तर 15% डेथ रिस्क कमी होते. म्हणून VO2 max इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे आणि योग्य वेळी योग्य निदान करून घेणं पण फार गरजेचं आहे. निश्चितच. तर प्रेक्षक हो, हार्ट अटॅक अचानक होत नाही, त्यामागे अनेक वर्षांचा चुकीचा आहार, अव्यवस्थित जीवनशैली आणि दुर्लक्षित लक्षणं असतात. म्हणूनच योग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर, CAD झालेल्या रुग्णाने रोजच्या जेवणात काय खायला हवं, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंतचा आहार कसा असायला हवा? सगळ्यात महत्त्वाचं CAD साठी आहारच आहे. आहार सोबत एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, मेडिटेशन अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. पण महत्त्वाचा रोल काय प्ले करतं तर तुमचा आहार. तर डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सगळ्यात महत्त्वाचं काय खावं याच्यापेक्षा कधी खावं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सूर्याप्रमाणे वागावं. तर जसं सूर्यास्त होतो तसं अग्नी कमी होतं, तसं पोटातला अग्नी कमी होतं. म्हणून रात्रीचं जेवण लवकर, कमी प्रमाणात आणि हलकं, म्हणजे 7-7:30 पर्यंत तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. पण मला बरेच जण सांगतात अहो आम्ही ऑफिसमधून येतानाच 10 वाजता येतो तर आम्ही 7 वाजता जेवणार कसं. तर मी तुम्हाला असं सांगेल की 7-7:30 वाजता तुम्ही फळ किंवा काहीतरी खाऊन घ्या, जेणेकरून तुम्ही घरी गेल्यानंतर 2 पोळ्याच्या ऐवजी अर्धी पोळी खाल्ली तरी काही हरकत नाहीये. तर जेवढा उशिरा तुम्ही जेवाल तेवढा तुम्ही कमी जेवण घेतलं तर नक्कीच तुमच्या डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी काम होणार आहे. म्हणून जेवढं लवकर जेवण कराल तेवढं जास्त जेवण करा. जेवढं उशिरा जेवण करणार असेल तर कमी प्रमाणात खा. आणि दुपारचं जेवण जे सूर्य जेव्हा माथ्यावर येतो तेव्हा तो पृथ्वी तलावर प्रकाश टाकतो, तो वेळ 12 ते 1:30च्या दरम्यान. आणि रिसर्च हेच सांगतो की ह्याच वेळेस जे 12 ते 1:30च्या दरम्यान आपले जे पाचक स्राव आहेत, बाईल सिक्रिशन, जे आपलं डायजेशन व्यवस्थित ठेवण्यासाठी काम करत असतात ते त्याच वेळेस स्रवत असतात. त्यावेळेस आपण पोटात काहीही अन्न टाकलं की त्याचं छान पचन होतं. म्हणून दुपारचं जेवण तुमचं 12 ते 1:30च्या दरम्यान झालं पाहिजे. मग ह्या जेवणामध्ये तुम्हाला जे काही हेवी खायचंय म्हणजे नॉनव्हेज खायचंय, तिखट खायचंय, मिठाई खायची, वॉटर जे काही खायचं ते इथं खायचं. एकदा सूर्यास्त झाला की आपला अग्नी कमी होतो. म्हणून रात्रीचं जेवण हलकं, कमी प्रमाणात आणि जे काही हेवी खायचं ते दुपारच्या जेवणामध्ये असावं. आणि लाईट नाश्ता, लाईट शब्द फार इम्पॉर्टंट आहे. पूर्वी आपल्याकडे चूल असायच्या, चुलीमध्ये सगळी लाकडं एकदाच टाकली तर जळतील का?
तर नाही. म्हणूनच आपल्या पोटात पण छोटी चूल आहे, त्याला आपण अग्नी म्हणूयात. आणि सगळ्या रोगांचा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे तुमचा अग्नी आहे. जर रोगे सर्वेपी मंदाग्नो म्हणजे आपल्या जर अग्नीच व्यवस्थित नसेल, आपलं पचनच व्यवस्थित होत नसेल, तर सगळे रोग आपल्या मागे लागणारच आहेत. म्हणून हे अग्नी व्यवस्थित इग्निशन करण्यासाठी म्हणून हा लाईट नाश्ता आहे. आता लाईट नाश्त्यामध्ये काय, तर फ्रूट, ड्रायफ्रूट, मुगाचा डोसा, असं छोटा लाईट नाश्ता असावा. आणि जे काही तुम्हाला हेवी खायचे ते दुपारच्या जेवणामध्ये असावं. असं जर तुम्ही 2 वेळा जेवण, लाईट नाश्ता, असं जर तुमची दिनचर्या प्रॉपर ठेवली जेवणाची, तर नक्कीच आपण हार्ट डिसीज पासून रिव्हर्स होण्यासाठी फायदा होऊ शकतो. निश्चितच. पण डॉक्टर, कोणते पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत? म्हणजे असं म्हणतात की दुधाचे जे प्रोसेस्ड पदार्थ असेल, ताक, दही, पनीर, ते नाही खाल्लं पाहिजे, तर त्याविषयी काय सांगाल? हार्ट डिसीज मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सॅच्युरेटेड फॅट्स आपल्याला नको आहेत. आणि दुधाच्या पुढचे पदार्थ दही, लोणी, चीज, बटर, खवा, मावा, पनीर, हे सगळे जे आहेत ते हेवी फॅट्सचे आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त काय घेऊ शकतो, तर गाईचं तूप हे आपण घेऊ शकतो. फ्रेश ताक जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये आपण घेऊ शकतो. आणि गाईचं म्हणजे A2 मिल्क जर मिळालं, हंपवाली देशी गाय असेल, त्याचं जर तुमचं गाईचं दूध तुम्ही जर अर्जुन साल घालून जर दूध घेतलं, तर ते तुमच्या हृदयाला टॉनिक म्हणून काम करतं. तर दुधाच्या पुढच्या पदार्थामध्ये दूध तुम्ही अर्जुन साल घालून घेतलं तर चालेल. फ्रेश ताक, दही नको पण ताक चालेल. मग बरेच वेळा मला पेशंट सांगतात, अरे असं कसं होतं, तर दुधापासून दही, दह्यापासून लोणी आणि लोणीपासून तूप, असं जर कन्वर्जन आपण केलेलं तूप घेतलं, तर नक्कीच ते तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे गाईचं तूप 2 चमचे कंपल्सरी तुमच्या जेवणामध्ये असावं. पण तेल किंवा तूप गरम करायचं नाही. डाळ गरम आहे त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल, तुमची भाजी गरम आहे किंवा चपाती गरम आहे त्याच्यावर टाकून खाल्लं तरी चालेल. पण तूप किंवा तेल गरम न करता 5 ते 10 ml म्हणजे पोहे खायचा 2 चमचे तूप तुम्ही दिवसभरामध्ये यूज करू शकता. ते गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतं. बरेच मला पेशंट सांगतात, अहो कोलेस्ट्रॉल वाढत असताना तुम्ही कसं काय घ्यायला सांगता, तर गाईच्या तुपाने चांगलं कोलेस्ट्रॉल जे ब्लॉकेजेस कमी करण्याचं काम करतं ते वाढत असतं. त्याच्यामुळे 2 चमचे गाईचं तूप घ्यायला काहीही हरकत नाही. आणि आपला ऑलरेडी त्याचा रिसर्च झालेला आहे, ते गाईच्या तुपांनी गुड कोलेस्ट्रॉल वाढतं, ना की बॅड कोलेस्ट्रॉल. त्यासोबतच दुधापासून आपण दही आणि दह्यापासून ताक बनवतो. तर दही नाही खायचे पण ताक खायचे. तर का बरं, तर दही जे आहे ते आयुर्वेदानुसार अभिषंधी आहे, कफकर आहे आणि ते तुमचं डायबिटीज, ब्लॉकेजेस तयार करण्यासाठी काम करतं. पण दह्यापासून जेव्हा आपण ताक बनवतो त्याच्यावर एक संस्कार करतो, तो आहे घुसळवण्याचा. जेव्हा आपण घुसळवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण अग्निगुण निर्माण करतो. आणि जेव्हा तिथे अग्निगुण निर्माण होतं तेव्हा ते पचायला एकदम हलकं होतं. आणि मग आपले पचनाचे जे सगळे विकार आहेत, म्हणजे पाईल्स, डायजेशन, गॅसेस होणे, पोट गच्च होणे, रेस्टलेस फील होणे, हे जे आपल्या हार्ट डिसीजच्या पेशंटमध्ये होत असतं, त्यांनी जर दुपारच्या जेवणामध्ये फ्रेश ताक घेतलं A2 मिल्कचं, पण रोज रात्री दही लावायचं, सकाळी उठून त्याचं फ्रेश ताक बनवायचं, असं दुपारी पातळसर ताक घेतलं तर नक्कीच ते पचनाचे विकार सॉल्व्ह करण्यासाठी काम करतं. पण 8-8 दिवसाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं ताक घेतलं की नक्कीच ते हार्मफुल ठरेल आणि ते प्रोबायोटिक म्हणून काम करतं. तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फ्रेश ताक घेऊ शकता. गाईचं तूप 2 चमचे कंपल्सरी घ्या आणि अर्जुन साल घालून जर दूध घेतलं तर नक्कीच ते फायदेशीर ठरेल. बरेच वेळा मला पेशंट विचारतात, पनीरचं काय करूयात, तर बघा, आपण पूर्वी फाटलेलं दूध प्यायचं का हो कधी? नाही. मग आपण आता सर्रास ते बनवलेलं म्हणजे फाटलेलं दूध म्हणजेच पनीर असतं. तर ते कधीतरी तुम्ही खाल्लं तर काही हरकत नाहीये, पण रोजच्या रोज ते जेवणामध्ये नसावं. बाकी फळभाज्या, पालेभाज्या, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स याच्यावर जास्त भर द्या. आणि तूप, फ्रेश ताक, तुमचं अर्जुन साल घालून दूध हे घ्यायला काही हरकत नाहीये. अगदीच. तर मंडळी, हृदयाशी संदर्भात तुम्हाला कोणताही त्रास जाणवत असेल तर माधवबागच्या हॉस्पिटलला नक्की भेट द्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हार्ट ब्लॉकेज आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार माधवबाग स्पेशल या विषयावर बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, काय खायचं काय नाही खायचं किंवा कधी खायचं कधी नाही खायचं हे तर समजलं, पण उपाशी राहणं सीएडी झालेल्या रुग्णांनी योग्य आहे का? आणि मुळात इंटरमिटंट फास्टिंगचा जमाना आहे तर तेही योग्य आहे का? हार्ट डिसीजसाठी ते नक्कीच योग्य आहे, पण आपली प्रकृती बघून ते करणं फार गरजेचं आहे. आता फास्टिंग उपास हा खूप महत्वाचा आहे की लंघनम परम औषधम असं म्हणलं जातं. पण कसा की साबुदाणा पुन्हा बटाटा वडा किंवा हे सगळे फास्टिंगचे पदार्थ खाऊन फास्टिंग नकोय, तर पूर्णपणे काही न खाता पिता जर आपण उपास केला तर नक्कीच तुमचं डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होतं. म्हणजे ॲटॉप्सीनी ऑलरेडी जे काही शरीरामध्ये जे डिपॉझिट आहेत ते बाहेर काढण्यासाठी उपास खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळेच आपल्याकडे 15 दिवसानंतर एकादशी येते की जेणेकरून आपण जे काही खाल्लेलं आहे 15 दिवसामध्ये ते पूर्ण तुम्ही जर उपास केला तर ते ॲटॉप्सीनी सगळे टॉक्झिन्स जे आहेत ते खाऊन टाकण्याचं काम होत राहतं. त्याच्यामुळे तुम्ही उपास करायला काही हरकत नाहीये, पण तो तुमच्या ताकदीनुसार करावा. कधी फक्त पाण्यावर राहा, कधी तुम्ही फ्रुट्स खाऊन राहू शकता, कधी फक्त तुम्ही फ्रेश ताक घेऊन राहू शकता, कधी फक्त लिंबू सरबत घेऊन करू शकता. पण हे प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्याने जर तुम्ही केलं तर नक्कीच ते तुमचं फायदेशीर राहील. आणि डिसीज रिव्हर्स होण्यासाठी फास्टिंग हे खूप इम्पॉर्टंट असते, तर ते करायला काही हरकत नाहीये. तर प्रेक्षक हो, योग्य आहार हा उपचाराचा महत्वाचा भाग आहे, पण प्रत्येक रुग्णासाठी एकच डाएट योग्य असतं असं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माधवबागचे उपचार घेण्यासाठी इतर राज्यातूनही पेशंट येतात. त्यातल्याच एका रुग्णाचं मनोगत ऐकूयात. मैं अमृतराव खांडवे बैतूल से आया हूँ। एमपी इलेक्ट्रिसिटी बोर्ड में लेखापाल के पद पर पदस्थ हूँ और मेरी उम्र नियर अबाउट 62। 2016 में मेरे सीने में अचानक दर्द हुआ चलते चलते। मैं नागपुर बड़े हॉस्पिटल में गया, वहाँ डॉक्टर से मिला कि आपको टीएमटी टेस्ट करना पड़ेगा और एंजियोग्राफी करना पड़ेगा। एंजियोग्राफी करते करते उन्होंने 85% दाहिने तरफ ब्लॉकेज बताया। फिर मेरे साथ मेरा बालक और मेरे पड़ोसी एक मालवी जी गए थे, उनसे सलाह मशवरा ली, हम बैतूल वापस लौट गए। वापस लौटे और फिर हमारे पड़ोस में एक मालवी जी रहते, उनको पता चला था कि यहाँ मतलब अच्छा ट्रीटमेंट होता है, तो उनके भांजे को यहाँ 2 दिन पहले ट्रीटमेंट करवा के ले गए थे और वो ठीक हो गए थे। तो उन्होंने मेरे को सजेशन दिया और उनके माध्यम से मैं माधवबाग हॉस्पिटल में पहुंचा। यहाँ पहुंचने के बाद में सब चेकअप करवाए, 6 दिन एडमिट रहा, पंचकर्मा किया। तो यहाँ तो मतलब 6 दिन में मेरा 4 किलो वेट कम हो गया था। तो मैं बहुत अच्छा अपने आप को स्वस्थ महसूस करता था, शरीर में हल्कापन लगने लगा। और फिर बैतूल में गया मैं, फिर मेरे मन में एक प्रश्न आया कि मैंने कहा अपन अच्छे हो गए, स्वस्थ हो गए, तो क्यों न माधवबाग वालों को बैतूल में बुलाया जाए और उनका कैंप लगाया जाए, तो लोगों को मतलब चिकित्सा मिलेगी और अच्छा इलाज हो जाएगा। इस कारण से मैंने 26 मार्च 2017 को विश्वकर्मा मंदिर में शिविर रखा इनका। तो वहाँ 170 पेशेंट आए थे और वो ठीक हो गए। यहाँ जब मैं चिकित्सा के लिए भर्ती हुआ तो यहाँ का स्टाफ, उनका व्यवहार बड़ा सराहनीय लगा। उनकी बोलचाल, टॉकिंग टोन, वार्तालाप बहुत अच्छा लगा मेरे को। यहाँ जो भी पेशेंट आता है वो तो घर से भी साहब रोते हुए आता है और यहाँ से हंसते हुए मतलब अपने घर को जाता है। तर मंडळी, जसं त्यांनी म्हटलं, माधवबागमध्ये उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत झालेला सकारात्मक बदल हा केवळ त्यांच्या आयुष्यापुरता मर्यादित राहिला नाही. उपचाराचा लाभ अनुभवल्यानंतर त्यांनी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी, अधिकाधिक रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूने बैतूलमध्ये माधवबागच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यासाठी देखील पुढाकार घेतला. तुम्हालाही माधवबागचे उपचार घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, जर एखाद्याच्या हृदयामध्ये 70-80% ब्लॉकेजेस असतील तर स्टेंट किंवा बायपास एवढेच पर्याय असतात का, किंवा इतरही उपचार असतील? नक्कीच माधवबागची ट्रीटमेंट ही त्याला पर्यायी व्यवस्था असू शकते. कारण ब्लॉकेजेस किती का असेनात, महत्वाचं काय तर ब्लड सर्क्युलेशन तिथं होणं गरजेचं आहे. तर आपण जे माधवबागमध्ये निवासी चिकित्सा 7 दिवसाची करत असतो त्यामध्ये डाएट,
एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन, स्ट्रेस मॅनेजमेंट अशा पंचसूत्रीवर आपण ट्रीटमेंट करत असतो. याच्यामध्ये हे ब्लॉकेजेस काही 1 किंवा 2 दिवसात तयार झाले नाहीयेत, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे. आणि हे ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस, दगड बसले असं काही नाहीये. तर आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याचे सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होत होत ब्लॉक तयार होतात. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर डिपॉझिट होतंय. म्हणून डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सोबतीला पंचकर्म, ह्या पंचकर्म ही का महत्वाची ट्रीटमेंट आहे, तर ऑलरेडी जे डिपॉझिटेड आहे ते बाहेर काढण्यासाठी ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण काम करतं. आणि संपूर्ण हृदय शुद्धीकरणामध्ये सगळ्या शरीराला मसाज असतो, त्याला म्हणायचं स्नेहन, स्वेदन म्हणजे वाफ दिली जाते, हृदयावर काही औषधव्यांची धारा असते आणि इनिमात्र औषध असतं. याच्याने काय होतं की जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नॅचरल वेनी बायपास जी आहे ती आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने होत असते. तर वेगळं इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही. आणि त्यासोबतच हा रक्तपुरवठा खरंच वाढलाय का, हृदयाची ताकद काही वाढली आहे का, हे बघण्यासाठी आपण पहिल्या दिवशी स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी, पल्मोनरी फंक्शन टेस्ट सगळ्या पहिल्या दिवशी टेस्ट करून घेतो. आणि आपल्या ट्रीटमेंट नंतर 7 दिवसांतर पुन्हा सगळ्या टेस्ट करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. आणि सोबतच लक्षणं पण, म्हणजे पेशंटला पहिल्या दिवशी चालताना 200 मीटर चाललं तरी दम लागत असतो, छातीमध्ये बर्निंग होत असते, हेवीनेस वाटत असतो, चक्कर आल्यासारखे वाटत असते, ही सगळी जी लक्षणं आहेत पुन्हा शेवटच्या दिवशी पुन्हा बघितली जातात तर ती पण कमी झालेली दिसतात. आणि 3 महिन्यामध्ये पूर्णपणे डिसीज रिव्हर्स होताना आपल्याला दिसून येतोय. ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होतात. त्याच्यासाठी आपण सिटी अँजिओग्राफी नावाची टेस्ट करतो पहिल्या दिवशी आणि पुन्हा 3 महिन्यानंतर, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला ब्लॉकेजेस रिड्यूस होताना दिसत आहेत. आपला ऑलरेडी त्याच्यासाठी रिसर्च झालेला आहे की 30 ते 70% ब्लॉकेजेस पण कमी होत आहेत. पण त्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सोबतीला पंचकर्म हे करणं खूप गरजेचं आहे. अगदीच. तर प्रेक्षक हो, हार्ट ब्लॉकेज म्हणजे आयुष्य संपलं असा अर्थ नाही, पण वेळेत निदान, योग्य आहार, नियमित व्यायाम, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि आवश्यक ते उपचार यांच्या मदतीने हृदयाचं आरोग्य चांगलं राखता येऊ शकतं. जर तुम्हालाही छातीत दुखणं, दम लागणं, जास्त थकवा, डायबिटीस, BP किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर स्वतः निर्णय घेऊ नका, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजच 022-4893-2393 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि निरोगी हृदयाच्या दिशेने पहिलं पाऊल उचला. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.